बॅक टू माय चॅनल। सगळी कामं झाल्यावर मी ब्लॉग चालू केला आहे। पिल्लू आहे ते झोपले, पिल्लू 9 वाजता झोपली आणि आता वाजले 11:30। सकाळी लवकर उठलेली, सो झोपले। सगळी कामं झाले आणि आज मी केलं पिल्लूसाठी केले अंडा करी केले पिल्लूला आणि तिला केला आहे थोडासा राईस, तिच्यापुरतीच केले, आम्हाला काय नाही केला, छोट्याशा टोपामध्येच लावलेला। आणि आमच्यासाठी केले येलो बटाट्याची भाजी आणि करायची। मग जेव्हा दीपक उठेल ना तेव्हाच ती पुरी करेल, गरम गरम चांगली लागते आणि टिफिनला पण तेव्हाच करून देऊ। सो तसं सगळं झालं आहे। आता थोडंसं मी टाईम म्हणजे काहीतरी करत बसेल मी। दुधाची बॉटल पण धुवायची आहे रात्रीची, आता ते दीपक उठल्यावरच, आता नाही कॅपॅसिटी संपली। आता निवांत पाणी पिते, एक बनाना खाते आणि रेस्ट। सो पिल्लू उठली नाही की भेटूया। तर इथे पिल्लू आमची ऑलमोस्ट 11:30 पावणे 12च्या दरम्यान उठून गेली लगेच। मी बसली बेडवरती आणि पिल्लू उठली। आता तिला जेवायला वगैरे देईल आणि नंतर मग आपलं रुटीन आहे ते चालूच। जेव्हा बाळ झोपतं तेव्हा आपण कामं करतो, उठलं की परत टेक केअर करणं चालूच असतं। दीपक असतो तरी पण त्याचा निघायचा टायमिंग असतो तो, सो त्याची तयारी वगैरे चालू असते। सो आता पिल्लूला भरवून घेईल मी। थोडीशी झोप येते अजून, पण दीपक पण झोप येते, तुम्हाला तर दिसतच असेल, कारण का त्याची झोप आहे ना प्रॉपर होत नाही, त्याची नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळे। आणि आज असलं ऊन पडलं ना, जसं काय म्हणजे उन्हाळा सुरू आहे, सो खूप सारं ऊन पडायला लागलं। आणि ते झाड मी इकडे आणून ठेवलं, कारण का पावसाने आहे ना जे प्लांटर जे पॉट आहे ना, म्हणजे जे स्टँड आहे ना, ते म्हणजे लोखंडाचं बोलतात ना, मेटलचं आहे, त्याने आहे ना ते पुरा कलरच गेला पाण्यामुळे। सो आता मी पिल्लूला इथे जेवायला देते। सो राईस केलं आहे तिला आणि अंडा करी केले, तुम्हाला तर दाखवलं मी। आणि पिल्लूला आहे ना अंडा करी आहे ना भयंकर म्हणजे खूप आवडते। जर आपण खाताना नाटक नाही करत का, तोंडातून काढत नाही ते जेवण ती, किंवा असं नको नको नाही, असं नको नको नाही बोलत ती, सगळं जे आहे ना प्लेटमध्ये ते सगळं खाऊन घेते ती। आणि मोस्टली करून ना तिला व्हाईटपेक्षा ना येल्लो पार्ट आहे ना तो तिला खूप आवडतो। सो आता तिला पटकन भरवून वगैरे घेईल आणि अंडा करी केली ना की मला काही टेन्शन नसतं पिल्लूचं, म्हणजे ती अगदी आवडीने खाते। चिकन इथे म्हणजे विचार करते कधी कधी घ्यायचा, पण आहे ना मुंबईमधलंच चिकन घ्यायला ना मला कसं तरी वाटतं, कारण का ज्याप्रमाणे मी बघते ना मग ते नको वाटतं मला। सो मी तिला मोस्टली करून आत्ता इथे मुंबईत आल्यापासून, गावाला दिलेलं आहे पण मुंबईत आल्यापासून मी तिला चिकन नाही दिलं एकदा पण। आणि मटण ट्राय केलेलं पण तिला ते नाही आवडलं, सो तिने ते नाही खाल्लं, इव्हन ग्रेव्ही पण नाही खाल्ली तिने। सो आता मी तिला आहे ते राईस आणि अंडा करी आहे ते भरवते। पिल्लूचा काही श्रावण नाही आहे आणि आमचा पण नाहीच आहे, कारण का पिल्लूसाठी करते आणि तिच्यासाठी करावं लागतं, त्याच्यामुळे मग नाहीच पकडला। आम्ही मोस्टली करून अंडीच खातो, चिकन वगैरे कधी तरीच असतं, जर दीपकला कधी मूड झाला तर, तरी पण क्वचित नसतं। सो आता तिला भरवून वगैरे घेतलं, त्याच्यानंतर मग मला पुरी करायची होती। दीपकचं जेवण बाकी होतं, मला पुरी आणि म्हणजे जास्त नाही आवडत, मला कधीतरी आवडते, पण मला आज मूड नव्हता। सो पिल्लू झोपल्यानंतर झोपलेली तेव्हा ना मी भाकरी वगैरे करून घेतली आणि म्हणजे भाकरी आणि भाजी खाऊन घेतली। आणि मला सध्या ना भाकरीचं जाम क्रेविंग होते, कारण का मम्मीने ना पीठ पाठवून दिलं, त्याच्यामुळे मग मी भाकरीच खाल्ली। आणि आता दीपकला ते पुऱ्या करून देते टिफिनला पण, आणि आता त्याचं जेवण बाकी आहे, त्याला पुरी आणि बटाट्याची भाजी खूप म्हणजे खूप आवडते। सो जेव्हा कधी मी बटाट्याची भाजी करते ना तो बोलतो चपाती कर, पण कधीतरी मी करते त्याच्यासाठी पुरी, कारण का त्याची अशी कधी एवढी फरमाईश नसते की मला हेच हवे तेच हवे, कारण का पिल्लूमुळे त्याला माहिती आहे की मला टाईम नाही भेटत आणि मग कंटाळा येतो। आणि चपातीपेक्षा ना आता सध्या तरी मला पुरी बेटर वाटते, कारण का चपाती करायला ना खूप सारा टाईम जातो आणि खूप सारा घाम येतो। आणि आता पुऱ्या वगैरे झाल्यानंतर मला हे जे सॅरलेक्स आहे ना ते ग्राइंड करून घ्यायचे, कालच्या दिवशी केलेलं पण मला टाईमच नाही भेटत। आता ह्याला ग्राइंड करून घेईल, फक्त मूग डाळ टाकले, बाकीचं काही टाकलं नाही आहे मी, नाहीतर मी मिक्स डाळचं वगैरे करते। सो ह्या टाईमला मी फक्त मूग डाळचं केलं आहे, थोडंफार चेंजेस पिल्लूसाठी, त्याच्यामुळे फक्त मूग डाळचं केलं आहे। खूप टाईम झाला करून ठेवून, म्हणजे ऑलमोस्ट 2 किंवा 1 दिवस होऊन गेला, नाही तर मी एवढा वेळ ठेवत नाही, कारण का ऑलरेडी होतं माझ्याकडे। सो म्हटलं ते संपल्यावरच करते, पण ते पण अजून आहे। सो आता ते हे सॅरलेक्स करून झालं की मी मोस्टली करून मला ना 2 आठवडे जातात सॅरलेक्स, कारण का पिल्लूला मोस्टली करून मी कधीतरी देते, कधी मला कंटाळा आला, कधी खूप काम आहे किंवा करायला उशीर झाला, पिल्लूचं रुटीनमध्ये काही चेंज झाला की तेव्हा ते हे सॅरलेक्स मी तिला देते। नाही तर मग असं नॉर्मली आपण डाळ भात किंवा भाजी भात किंवा असंच तिला देते मोस्टली करून।
कारण का मग ती सॅरलेक्सची तिला सवय लागली की लागली, पण कधीतरी असं ठीक आहे, कारण का आपण पण कामं करून वगैरे थकून जातो, त्यामुळे कधीतरी असं रेडी टू ईट असतं ना, म्हणजे आपल्याला जास्त खटपट करावी लागत नाही, मग ते द्यायला बरं पडतं त्यांना, आणि ते त्यांना आवडतं देखील. जेवढं डाळ भात आवडीने खात नाही ना, तेवढं सॅरलेक्स वगैरे आवडीने खातात, कारण का ते लहानापासून खात आलेले असतात, त्याच्यामुळे ते त्यांना आवडतं. सो आता माझं हे सॅरलेक्सची पावडर करून झाली. अगदी मला 3दा मिक्सर लावावा लागला, कारण का भरपूर होतं. सो 3दा मिक्सर लावला, आणि छोटंसं भांडं आहे ना, त्याच्यामुळे मला ते गाळून घ्यावं लागत नाही, एकदम फाईन पावडर होते. 2दा लावलं ना तरी एकदम फाईन पावडर होते. सो आता मिक्सर वगैरे लावून घेईल आणि पटकन आवरून घेईल, कारण का दीपक जायच्या आधी आहे ना मला सॅरलेक्स करून घ्यायचं होतं. एकदा ते रखडलं ना की रखडलं, त्याच्यामुळे मग म्हटलं करून घेते हाताबरोबर. आधी पुरी करून किचन घाण झालेलंच आहे, म्हटलं आता सॅरलेक्स करून अजून घाण करून एकदाच वाईप करून घेईल, कारण का सगळं व्हायच्या आधी मी सगळं क्लीन केलेलं, परत एकदा मला आता क्लीन करावं लागेल. आणि सॅरलेक्स बघते तुम्ही अशी पावडर फॉर्ममध्ये तयार झाले, अगदी भरपूर होते आणि मस्त, म्हणजे बाळ लोकांना आवडीने खातात, त्याच्यामुळे मी पिल्लूसाठी करते. दीपक हात धुत होता म्हणून तर मग मी पिल्लूजवळ उभी राहिली, आणि तिने बघा काय केलंय, सगळ्या कुशन खाली लावल्यात आणि एकावर पाय ठेवून दुसऱ्यावर पाय ठेवून असं तिचं चालणं असतं चालू. आणि माझा इथे सॅरलेक्स तयार झाले, बघता तुम्ही केवढं सारं मी करून ठेवलं, म्हणजे मला 2 आठवडे जातातच, आणि मी 2 आठवड्यासारखंच करते. आणि सगळा पसारा तसाच पडलाय, सॅरलेक्स केलं ना की सगळं पावडर वगैरे ना ती तशीच पडते, त्याच्यामुळे म्हटलं काय आहे ना ते एकदाच पसारा होऊन जाईल. सो आता सॅरलेक्स करते, इकडे पण पसारा आहे. आता हे सॅरलेक्स आहे ते डब्यामध्ये भरून ठेवेल, आणि जी बाकीची कामं आहेत ना ती पटपट आवरून घेईल. सो चला, आणि किचन आहे ते क्लीन करून झालंय सगळा पसारा. आला आला गिट 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 इकडून आला 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 आला. शे हात काढ तोंडातून. सगळं आवरून झालं, मग भरपूर सारा टाइम होता, ऑलमोस्ट 2:30पर्यंत माझं सगळं आवरून गेलेलं, 2:30-2 पर्यंत. मग खूप टाइम होता, म्हटलं आता काय करू, वॉर्डरोबच लावून घेते. पिल्लूचं आणि दीपकचं आहे ना अगदी नीट लावलेलं असतं, जेव्हा त्यांचं विस्कटतं ना मग मी तेव्हा लावून घेते. पण माझं असं होतं ना की विस्कटलंय ना, चला मलाच लावायचं ना, कधीतरी लावून होईल, असं करून आहे ना मी ना ते ढकलत जाते, आणि ते तसंच पसारा पडून जात नाही कुठे तरी. पण असे आपण डेली वेअरचे कपडे किंवा सॅटर्डे संडे दीपकसोबत कुठे गेलो ना आम्ही की ते 10 वेळा टी-शर्ट चेंज कर, हे कर, त्याच्यामुळे खूप सारे कपडे पडून जातात. सो आता ते पटपट अरेंज करत होते, कारण का कसं पण मी टाकलेलं. सो आता ते घड्या वगैरे घालून अगदी नीट ठेवून देईल. पिल्लू आहे ती, तिला ना पिल्लूला आमच्या ना कपड्यांसोबत खेळायला भयंकर आवडतं. सो कपडे असे दिसले ना की ती खेळत बसते, सो तिला त्याच्यामध्येच बसवलं, आणि तिच्या हातात ना छोटे छोटे बाऊल आहेत, आता त्याच्यासोबत ती खेळत बसते. कुकी पण बघते की काय चालू आहे काय नाही. दीपक ॲज युजल झोपेतच आहे, म्हणजे त्याला आता निघायचं, म्हणजे जेवण झालंय त्याचं, आता तो थोड्या वेळाने आंघोळ वगैरे करायला जाईल. सो बसलाय तो पण. आता सगळं पटपट आवरून झालं माझं, फक्त कपडे अरेंज करायचे होते, बाकी सगळं असं विस्कळलेलं नव्हतं, फक्त नीट लावायचं होतं बस, बाकी सगळं तसंच्या तसं होतं. सो आता सगळं आवरून झालं आहे, आता बाकीची जी कामं आहेत ती करायची आहेत. दीपक गेल्यानंतर मग पिल्लूला सांभाळणं बस, बाकी काही काम नाही मी ठेवत. दीपक जायच्या आधी सगळं काही आवरून घेते मी. सो आता इथे सगळं झालं, आणि कुकी आहे ना बघा कशी बघत होती काय करते आणि काय नाही, आणि पिल्लूचं बघा काय चाललंय. सगळं आवरून झाल्यानंतर पिल्लूची मस्ती मजाक चालूच होती. दीपक आंघोळ करायला गेलेलं. सो आता इव्हिनिंगचं रुटीन तुमच्याजवळ शेअर होईल याच्या पुढे, की इव्हिनिंगला आम्ही काय काय करत होते. आणि आहे ना रक्षाबंधन होतं तेव्हा आहे ना दीपकनी आहे ना हे स्वीट आणलेलं, आणि स्वीट दिसल्यावर पिल्लू बघा कशी आले, आणि केवढूसं बघा त्यांनी ठेवलंय, अख्खा डबा त्यांनी खाल्ला आणि एवढूसं थोडं ठेवून दिलंय. त्याच्यानंतर मग ते स्वीट खाल्ल्यानंतर पिल्लूला काही दिलं नाही, थोडंसंच दिलं, आणि तिला बिस्किट दिला, तर ती बिस्किट खाऊन इकडे तिकडे फिरते. पिल्लू कधी सुटले, जस्ट मी चहा घेतला, पिल्लूने दूध पिले आणि बिस्किट खाल्लंय.
असंच सुकं बिस्किट खाल्लं आहे. आता तिला थोड्या वेळाने बनाना शेक भरेल. खाली खेळत होती, मी वरती बसली आहे ना, सो हिला पण बसायचं. सो स्वतः वरती येऊन बसली आहे ती चुपचाप. 7 झालेत, लाईट लावते. 6:45 झाले. पिल्लू बसली आहे इथे. पटकन कर्टन वगैरे सरकवून घेते. बसा इथे, मम्मा कर्टन सरकवते. सो आता आहे ना, मी पिल्लूला करणार आहे पेरची स्मूथी करणार आहे. तिला ज्यूस काय सहसा आवडत नाही, म्हणजे नुसतं ग्राइंड केलं ना तर ती खात नाही. मग त्याची स्मूथी किंवा असं दूध वगैरे टाकून जसं मी बनाना शेक बनवते ना तसं मी बनवते तिला. सो त्याची जी रेसिपी आहे ना ते तुमच्याजवळ मी शेअर करेल. सो कंटिन्यू बघत राहा. आता 10 ते 15 मिनटात करेल. जस्ट तिला दूध दिलं आहे, थोड्या वेळाने देईल तिला. पेर आहे ना कॉन्स्टिपेशनसाठी चांगलं आहे, कारण का पिल्लूला आहे ना 2 दिवसापासून ना पॉटीला खूप त्रास होते, अशी प्रॉपर ती करत नाही आहे. त्याच्यामुळे मग पेर चांगला असतो. सो ते आणलं आहे, आता ते द्यायचं आहे. फक्त 2च आणले मी, कारण का तिनं खात नाही असं. सो बघूया आज खाते का की नाही. जर खाल्ला तर ठीक आहे, जर नाही खाल्ला तर मला परत बनाना फीड करावं लागेल. होप सो ती खाईल, कारण का मी ज्याप्रमाणे बनवेल ना त्याप्रमाणे ती खाईलच. सो बघूया आता. आणि सो कंटिन्यू बघा मी कशा प्रकारे करते ते. आता पेरचं ज्यूस करते. पेर घेतलं आहे, कापून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये दूध ॲड करते. ह्याच्यामध्ये आता दूध ॲड केलं आहे मी. ओट्सची पावडर ती टाकते, 1 स्पून टाकायचा. ओट्सची पावडर टाकला, त्याला ग्राइंड करून घेते पटकन. असं पेरचं ज्यूस झालं. एवढा मोठा ग्लास भरून झालाय. थोडंसं मी पिऊन टाकेल, पिल्लू एवढं पिणार नाही. आता पिल्लूला भरवते हे. बघा केवढा तिच्या एवढा पोटा एवढा पण नाही आहे, आणि ती उचलते आणि आपटते आणि मध्येच लुडबुडते पण. तो बॉल उचलून कसं चाललंय बरं तिचं. आता परत त्याला जागेवर ठेवायला गेली. तिकडेच तो ठेवलेला असतो, ते तिथे ठेवायला गेली. पडशील, ये इकडे. खेळणं चालू आहे तिचं. आताच तिला मगाशी पेरचा ज्यूस भरवला आणि आता खेळतीये ती.
ओपन. इथे ना तिला खूप सारी गरमी होते, त्याच्यामुळे ना मी तिला हेअरबँड लावला, कारण का केसाची आता ग्रोथ होते, त्याच्यामुळे ना केस डोळ्यावर येतात. सो तिला आता मी हेअरबँड लावते, कारण का पोनी असा एवढासा येत नाही, त्याच्यामुळे मग ते हेअरबँड लावला ना तेवढं केस तिच्या डोळ्यावर यायचं आणि तेवढं कपाळावर यायचं आणि गरमी व्हायचं. मेन म्हणजे ना प्रश्न नाही होत. सो तिला हेअरबँड लावून दिला आणि आता इकडे तिकडे फिरते ती. सो 9:10 9:30 वाजले. पिल्लू इथे तिच्या पाठीने खेळते, बडबड चालू आहे तिच्या, आणि मी इथे तिला करते होममेड सॅरलेक्स. ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला दुपारी शेअर केलं ना, ग्राइंड केलेलं ते टाकलं, आणि त्याच्यामध्ये तूप, हिंग, जिरे पावडर आणि मखाने पावडर मी करून ठेवली. खेळणं बघा कसं चालू आहे ना. पिल्लू सॅरलेक्स केलं ते देते, बाकीचं त्याच्यात काय ऍड केलं नाही. तुमच्याजवळ शेअर केलेलं ना ऑलरेडी, तेच सगळं ऍड केलंय. आणि मखाने पावडर माझ्याकडे असतेच, ती ऍड केली. पिल्लूचा गोंधळ चालू आहे बाहेर. मी करेपर्यंत ना नुसती येडी करून सोडतो मला. कशी आपटापट चालू आहे तिची, पटकन तिला भरवते. आला 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 आला, इकडून आला. ही बघा पिल्लू आला 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 आला, इकडून आला इकडून आला. इकडून आला आला आला. बिल्ली कशी करते, बिल्ली करते. आणि मंकी कसा करतो, इकडून आला 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 आला. मस्ती बघा पिल्लूची आमच्या, मस्ती हवे बघा. आता उगाच ओरडेल बघा. पिल्लू आला 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 आला, उगाच ओरडते उगाच. पिल्लू पिल्लू बघा काय शोधते काय माहिती. चला दीपकला फोन करते. दीपकने काय आज फोन नाही केला आम्हाला. बघा कसं चाललंय, कसं चाललंय. आम्ही जस्ट जेवून मगाशीच जेवून झालं, आता 10:30 वाजले. पिल्लूला मी बघा बघितलं 9:30 10 वाजताच दिलं, सॉरी 10 वाजता जेवली पिल्लू. ऑलमोस्ट 9:45 पर्यंत. तिच्यानंतर मग मी खाल्लं पिल्लूचं दुपारचं खाल्लं. आणि आता आम्ही खेळतोय, थोडा टाइम स्पेंड करू, मस्ती करू, सगळा पसारा आवरू, पिल्लूला आंघोळ घालेल आणि बाकीचे जे आहे तेच. रिमोट नाही फेकायचा. पिल्लू तर जाम मस्त करतो. वाईप्स घेतले, ते वाईप्स आहे ना एक एक काढून सगळा पुरा रिकामा करून टाकलाय ते मी त्याला. सो चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.